तुम्हालाही असं ब्युटिफुल पिंक कलरचं फ्लावर तुमच्या गेटवर किंवा तुमच्या टेरेसला कवर केलेलं हवं आहे का, देन स्टॉप वेस्टिंग युअर मनी इन नर्सरी. तर हे बोगनविलियाची कटिंग्स आपण घरीच आरामात इझिली ग्रो करू शकतो. कारण बाई जर मी करू शकतो तर हे तुम्ही पण करू शकता. मला ॲज अ हॉबी मला स्वतःलासुद्धा पर्सनली आवडतात झाडं वगैरे लावायला, बट आय हॅव नेवर ट्राईड की भाई कसं येईल काय नाही. सो दिस वॉज माय फर्स्ट टाईम आणि सक्सेसफुली मी ही कटिंग ग्रो केली आहे. कारण 2 आठवड्याआधी मी आमच्या समोरच्याच एका बोगनविलियाची कटिंग कट केलेली आणि ॲज अ फक्त ट्राय करायचं होतं मला की खरोखर होतं की नाही ते पाहण्यासाठी मी एका छोट्याशा ह्या पॉटमध्ये मी त्यांना लावलेली कटिंग्स ती. आणि भाई 2 आठवडे मी पूर्ण यांना प्लॅस्टिकच्या बॅगनी कवर करून ठेवलेलं, पूर्ण त्याच्यात मॉइश्चर क्रिएट झालं आणि खूप पेशन्स ठेवले की मला असं वाटत होतं की बाई झालं, फेल झालं. आणि आता मागच्या 4-5 दिवसाआधी हळूहळू त्याच्यातून म्हणजे ते ग्रीन लीव्स दिसायला लागलेले, नवीन पालवी दिसायला लागलेली. सो वाटलं की बाई झालं आहे. आणि माझं असं होतं की मी संडेलाच खोलणार आहे कारण 2 आठवडे पूर्ण होणार आणि एक्झॅक्ट 2 आठवड्यांनी आज मी हे खोलतो आहे. तुम्ही बघू शकता भाई जेवढे कटिंग्स लावले सगळ्या कटिंग्सला नवीन पालवी फुटली आहे. आणि ही जी पातळवाली कटिंग आहे मला ह्याच्यात डाऊट होता की बाई होईल की नाही, आणि खरोखर झालं. ह्याच्यावर पण एक नवीन हे दिसते, पालवी दिसते. तर आता मी काय करणार आहे की ह्याच्यात थोडंसं एकदम हलकं पाणी घालणार आहे कारण ह्याला जास्त पाणी रिक्वायर्ड नाही आहे. जेवढं कमी घालणार तेवढंही चांगलं ग्रो होणार. आता ह्याला काय करणार मी परत कवर करून ठेवतो थोडे दिवस, म्हणजे हळूहळू त्याला इंट्रोड्यूस करणार आहे मी बाहेरच्या वातावरणाशी. आज परत ह्याला थोडं कवर करून ठेवणार, उद्या खोलणार, थोडंसं ऊन दाखवणार, असं करत फायनली मी त्याला पूर्ण बाहेर काढणार. थोडी अजून पालवी जर अशी मोठी होऊन दे आणि मग आपण ह्यांना फुल फ्लेश बाहेर ठेवणार आरामात विदाऊट एनी कवर किंवा काय. सो खूप दिवसापासून असं होतं की बोगनविलियाची कटिंग्स लावायची आहेत आणि आता हे मी स्वतः ग्रो केलं आहे. घरी घेऊन जाऊन मी आरामात लावणार आहे. सो नर्सरीमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपण असंच काहीतरी ट्राय करू, एक छोटीशी हॉबी पण आणि बरं वाटतं मनाला. तुम्हाला पण प्लांट्स वगैरेची आवड असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टिप्स आणि ट्रिक्स द्या भाई, अजून कसं यांना ग्रो करू शकतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.